आज बैलपोळ्याच्या दिवशी आपल्या मूर्तीच्या पुरात एवढा भयंकर माहोल झाला की काय सांगू तुम्हाला. पण असं कसं म्हणता तू ना, थांबा तुम्हाला पहिलेपासून सांगतो. तर काय विषय पब्लिक, तुम्हाला तर माहितच असेल आपल्या मूर्तीच्या पुरात 2 पोळे भरतात. एक भरते जुन्या वस्तीत आणि एक भरते स्टेशनवर. तर सगळ्यात पहिले मी पार्थ आणि दुबे गेलो जुन्या वस्तीतला माहोल पाहिले. पण इकडे आल्या तर आम्हाला पूर्ण चिल्लर गँग दिसली ना. नीरा भोंग्यावर भोंगे वाजत जाय. चला म्हटलं बाई, इथं काही एवढा माहोल नाही. टाइम आहे म्हटलं इथं पोळा भरायला. मग तिथून निघून आम्ही सरळ आलो स्टेशनवर. आणि इथं पहिली जोडी तर आपली तुषारचीच लावली होती. म्हटलं बा तुझाच नंबर येते पहिला. सगळ्यात मोठा पोळा आपल्या मूर्तीच्या पुढे स्टेशनवरच भरला, म्हणून त्यामुळे बैलाला एवढा सुंदर सजवता की काय सांगू तुम्हाला. एवढ्यातच आपल्याला 2 छोटे फॉलोअर्स भेटले. त्याने बी मस्त ब्लॉग मध्ये घेतलं आणि आलो डीजे जवळ. तर पूर्ण आनंदाने बैलपोळा साजरा करत होते आपल्या मूर्तीच्या पुरात. पण त्यामध्ये काही असे छोटे मुलं होते जे पोस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यावर घडणारे अत्याचार दाखवत होते. आता तुम्हीच पहा, दिवसांदिवस आपल्या देशाची महंगाई वाढत चालली. तूर सोयाबीनचे जे भाव आहे ते 10-15 वर्ष पहिले पण तेच होते आणि आता पण तेच. आपल्या देशाची इकॉनॉमिकल कंडिशन वाढत चालली, पण शेतकरी इच्छा तिथं. या गोष्टीवर आपल्या भारत सरकारने एक विचार केलाच पाहिजे. आता 16 तो विषय मस्तपैकी स्टेशन वाशीतल्या पोट्टेले ब्लॉग मध्ये घेतला आणि निघालो घरी जासाठी. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या फॉलो करून घ्या. चला.